हाय हॅलो नमस्कार मंडळी, तुमचं सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आजच्या एका छान अशा व्लॉगमध्ये. तर आज आहे संडेचा हा व्लॉग, म्हणजेच संडेला मी जे शूट केलं होतं ना तेच तुम्हाला मी आज या व्लॉगमध्ये दाखवणार आहे. तर संडे असल्यामुळे आपलं काम सगळं स्लो स्लो असतं, तर तसंच माझं आज चाललं होतं. म्हणजेच कपडे वगैरे झाले होते, फरशी वगैरे झाली होती, भांडी घासून झाली होती, सगळं आवरलं आणि मग मी त्याच्यानंतर स्वयंपाकाकडे वळले. आणि आज रविवार असल्यामुळे तस्मेला केस कटिंगसाठी नेलं होतं यांनी. आणि मग माझं इकडे धावपळ झाली होती किचनमध्ये की पटपट स्वयंपाक आवरायचा, कारण त्याने सकाळी थोडेच पोहे खाल्ले होते आणि तो गेला होता केस कटिंगसाठी. आणि आता आल्यानंतर त्याला खूप भूक लागणार म्हणून म्हटलं चला. आणि आपल्यालाही असं होतं ना की काम करत करत इतका उशीर होतो ना, आपल्यालाही भूक लागून जाते आणि आता थंडीच्या दिवसात तर खूप भूक लागते. त्यामुळं मग म्हटलं पटकन आधी स्वयंपाक आवरावा. आणि त्यामध्येच मी आज चपाती भाजी स्किप केली, कारण म्हटलं चला आज मसाले भात करू छान आणि त्याच्यासोबत कढी करूयात. कढीसाठी मी दही आणि पीठ इथं थोडंसं म्हणजे असं कालवून भिजवून ठेवले. तर इकडं मी मसाले भात करते. तर मसाले भात मी असाच साध्या आपल्या घरच्या भाज्या वगैरे घालून गाजर वगैरे घालून मी केले. आणि या पापड्या तस्मेचा खूप म्हणजे खूप आवडतात त्या पापड्या, म्हणून मी त्या भाजल्या. म्हणजे इतर ते कुरडे वगैरे तो खातो, पण या आता पापड्या ना त्याला खूप आवडतात. मग बाहेरचं खाण्यापेक्षा म्हणून मी त्याला त्याच देते, म्हणजे त्याचं थोडं मनही असं शांत होतं किंवा तो खुश होतो आणि त्या निमित्तानं तो भात वगैरे खातो, म्हणून मग मी त्याला त्या पापड्या भाजल्यात. चला तर इकडं माझा फोडणीचा किंवा मसाले भात चाललाय आणि मी त्यात थोडं तिखट पण घातले. म्हणजे तसा प्लेन मिरचीचा भात आम्हाला दोघांनाही आवडत नाही आणि तसंही तिखट खातो, त्यामुळं म्हटलं चटणी घालूनच तिखट घालूनच मी छान असा भात करते. तर आता भात आवरून घेते आणि मग त्याच्यानंतर कढी परतते. म्हणजे अगदी कमी वेळात हा भात होतो मसाले भात. अगदी सगळ्या भाज्या टाकायच्या, कांदा टाकायचा आणि त्यामध्ये थोडी लसूण पण घालते मी, लसणामुळे पण छान लागतं. आणि तुमच्याकडे हिरवा वेलदोडा असतील एक दोन तर ते वेलदोडे टाका. आणि हा मटन मसाला, तर मी सुहानाचा मटन मसाला सगळ्यात वापरते. तुम्हाला याआधी मी सांगितले की मी मटन मसाला सगळ्यात वापरते. तोच मला मसाला खूप छान आवडतो, म्हणजे त्याचा फ्लेवर वगैरे, त्यामुळे तो मसाला मी सगळ्यात घालते. आणि त्याच्यानंतर मग मी मसाले भात करायला घेतला. छान असे मसाले भात मी आता ठेवते आणि त्याच्यानंतर मग मी कढी परतते. इकडे बघा तिखटमुळं असा छान म्हणजे आमटी वगैरे जास्त लागत नाही या भाताला, त्यामुळं मग मी असाच भात करते. मस्त अशी कोथिंबीर घातली भरपूर आणि मग याला ठेवते आणि मग आता कढी परतून घेते. तर कढी याच्यासाठी की थोडं पिलं ना की बरंही वाटतं आणि थंडीच्या दिवसात वगैरे छान वाटतं कढी वगैरे असली की. मी एरवी जास्त काही करत नाही, पण आता मला म्हणजे संडेला वगैरे ते चालतं. इतर दिवशी सकाळी तर चपाती भाजीच असते आपल्याकडे आणि संध्याकाळी भाकरी भाजी भात असं असतं, त्यामुळं मग मी संडेला जास्त करून कढी करते. तर इकडं माझं सगळं जेवण आवरलंय आणि रात्रीची थोडी भाजी शिल्लक होती ती आणि कढी पापडी आणि मसाले भात असं काहीसं जेवण होतं आमचं. आणि तसमेच असं चाललेलं असतं बघा. आता त्याला जोरात भूक लागली, कारण केस कटिंग करून आंघोळ करून तो असं काय खाऊ करतोय. तर चला तर आधी त्याला पापड्या दाखवल्या, खुश झाला तो पापड्या बघून. म्हणजे हे पापडी बघून त्याचं असं झालं होतं ना की मम्मा वाव वाव करत होता तो. आणि इकडं बघा त्याच नादानं हे आपलं काहीतरी खाऊ घालायचं असतं आपलं. म्हणजे पुढचं असं होतं की त्याला भात मला भरवायचा होता आणि त्याच्यासाठीच मी त्याला पापडी केली होती. आता इथून पुढे जेवण आम्ही आवरतो. जेवण झाल्यानंतर बघूयात आमचा काय प्लॅन ठरतोय, बाहेर कुठे जायचं, तसमेला कुठे घेऊन जायचं, काय माझं एक काम आहे तिकडे जायचं. चला तर मग असंच व्लॉग कंटिन्यू करा, बघतच राहा. हाय हॅलो नमस्कार मंडळी, तुमचं सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते परत एकदा माझ्या छान अशा व्लॉगमध्ये. तर आज संडे आहे आणि सकाळपासून थोडंसं माझं शूट झालंय. तसं म्हणजे स्वयंपाक असा काही जास्त नव्हता आज, कारण खिचडी आणि कढी असंच मी केलं होतं. आणि थोडंसं रात्रीचं जेवण शिल्लक असेल तर आपण तोच बेस्ट ऑप्शन असं करतो, तर तसं माझं आज झालंय. आणि यांनाही म्हणजे भूक जास्त नव्हती, त्यामुळे ते म्हटले की साधंच खिचडी कढी वगैरे असं असू देत. आणि मला कढी रोज अशी सकाळी करायला जमत नाही, एकतर संध्याकाळी किंवा संडेला, त्यामुळं मग मी आज केली. आणि छान असं माझे कपडे वगैरे सगळे आवरलेलं आहे, स्वयंपाक आवरला, सगळं झालं, जेवण झाले. आणि आता वाजले दुपारचे 2. आणि तसं संध्याकाळी मग झोपत नाही लवकर जर दुपारी त्याला झोपवलं तर, त्यामुळं आम्ही त्याला आता झोपवलेलं नाही. तसंच त्याला आम्ही बाहेर घेऊन चाललोय. तर आम्ही आता बाहेर चाललोय थोडं फिरून येणं. आणि मलाही थोडंसं साहित्य वगैरे बघायचं आहे, म्हणजे वाणाचं वगैरे साहित्य असं हळदी कुंकवासाठी, त्याच्यासाठी मी चालली आहे जरा की बघून यावं की काय काय आहे म्हणून. तुम्हालाही मी छान छान वस्तू वगैरे दाखवीनच पुढे, तर असाच माझा व्लॉग कंटिन्यू करा. तुम्हालाही मी म्हणजे पुढचा व्लॉग दाखवते. चला
तर कंटिन्यू करा. आता आमचा बाहेर जायचा प्लॅन असा झाला की जाऊन येऊयात, माझं जे काम आहे ते करून येऊयात. आत्ता वाजलेत 2:30 पावणे 3 झालेत काहीतरी, आणि आम्ही आता बाहेर पडतोय. ऊन पण थोडं कमी आलंय, मग म्हटलं चला थोडं जाईपर्यंत ऊन अजून कमी येईल. पण मध्येच आम्हाला म्हणजे तस्मेला ज्यूस पाहिजे होता, त्यामुळं त्याला आधी ज्यूस पाजवला आणि मग तोही थोडा म्हणजे शांत राहतो असं काहीतरी खाल्लं पिलं की, म्हणून त्याला आधी मी ज्यूस पाजला. खरेदी करून आम्ही घरी आलो, तर तिथं काही शूट घेता आलं नाही कारण खूप म्हणजे खूप गर्दी होती. आणि हे काय साहित्य आणले आणि कशासाठी आणले तुम्हाला पुढच्या एका ब्लॉगमध्ये दिसेलच. तर त्याच्यानंतर मग संध्याकाळच्या जेवणाची तयारी चालू होती माझी. तांदूळ घरात शिल्लक होता, तर अचानक आमचा प्लॅन झाला की आज बिर्याणी बनवूयात. कारण बरेच दिवस झाले बिर्याणी वगैरे काय केलं नव्हतं, तर नॉनव्हेजचा आज बेत होता. म्हणूनच म्हटलं बिर्याणी मस्त अशी करूयात, म्हणजे पटकन होतंही आणि जास्त काही पसाराही पडत नाही त्याचा, त्यामुळं बेस्ट वाटतं की बिर्याणी करायला. थोडा उशीर लागतो, पण ही मी अशा पद्धतीची बिर्याणी करते ना, अगदी म्हणजे कमी वेळात पण होते आणि तुम्हाला झटपट पण करता येते, उशीर लागत नाही आणि आपल्याला कंटाळाही येत नाही. तर मी आधी आता तांदूळ शिजायला घालते. म्हणजे अर्धा तास मी तांदूळ भिजवले होते, म्हणजे भिजत घातले होते. आणि तिकडे चिकन पण मॅरिनेट केलं होतं, म्हणजे तिखट मीठ घालून तेल घालून दही घालून छान असं त्याला मसाला घालून ठेवलं होतं. आणि अर्ध्या तासानंतर मी करायला घेतलं. तोपर्यंत माझं झाडू वगैरे मारून सगळं झालं आणि मग मी इकडं किचनकडे आले होते. तर आता मी कांदा भाजून घेते आणि अगदी जरा जास्त तेल घालायचं आणि त्यातच कांदा भाजायचा, असं सेपरेट वगैरे नाही. तर मी त्यातच कांदा भाजून घेते आणि कांदा असा जास्त मध्ये लागला तर आम्हाला आवडतही नाही, त्यामुळे मग मी अगदी थोडाच कांदा म्हणजे ह्याच्यामध्ये भाजून घेते किंवा तळून घेते. आणि त्याच्यानंतर मग त्याच तेलात आपण जे वाटण केलंय ना ते घालायचं. वाटणामध्ये पण मी कांदा टोमॅटो मिरची असंच घातले, थोडंसं खोबरं आणि त्याचं वाटण केले आणि ते यामध्ये घालून लाल तिखट घालून छान अशी याची म्हणजे ग्रेव्ही टाईप असं केले. आणि तेच आता मी इथं भाजून घेते आणि यामध्ये मग मी लगेच मसाला घातला. मसाला घालून छान असं थोडं तेल सुटू द्यायचं. अगदी छान त्याला तेल सुटतं आणि पाणी जसं निघून जाईल तसं त्याला छान तरी यायला सुरुवात होते. तर तसं एक 5 मिनिटं असं हलवून घ्यायचं आणि मग ती छान मसाला तयार होतो. अगदी जास्त पण नाही, थोडाच मसाला घालायचा. आणि इकडे बघा जे मॅरिनेट केले ना चिकन ते त्यामध्ये टाकायचं. म्हणजे कधीतरी गडबडीच्या वेळेला आणि तुम्हाला असं जर नॉनव्हेज खाऊ वाटलं ना, तर हे बेस्ट ऑप्शन आहे. अगदी ह्या पद्धतीने तुम्ही बिर्याणी करून बघा, पटकन होते आणि कंटाळाही अजिबात येत नाही. तर मी इकडं मॅरिनेट केलेलं चिकन टाकलं आणि त्यामध्येच थोडं एक 2 वाट्या होईल इतकं पाणी घातलं. म्हणजे तुम्हाला जर रस्सा काढायचा असेल बाजूला तर तुम्ही थोडं जास्त पाणी घाला, म्हणजे त्यातला रस्सा निघतो. आणि तुम्ही म्हणाल की रस्सा काढल्यानंतर मग त्यामध्ये काय राहणार आहे, तर ते पण मी तुम्हाला सांगते पुढे. थोडंसं एक 5-7 मिनिटं शिजू द्यायचं याला. अगदी जास्त पण शिजवायचं नाही, कारण हे तर आता शिजतं, नंतर बिर्याणी आपण भाताचे लेअर टाकतो तेव्हा शिजतं. त्यामुळं अगदी थोडं 5-7 मिनिटं याला शिजवून घ्यायचं. बघा आता माझा रस्सा तयार आहे. तर तुम्हाला आता पाहिजे असेल तेवढा तुम्ही त्यातला रस्सा काढू शकता, 1 वाटी 2 वाटी. तर मी एक 2-2.5 वाटी काढली रस्सा आणि तो रस्सा बाहेर काढून ठेवून मग आता मी उरलेल्यात म्हणजे बिर्याणी करणार. रस्सा काढल्यानंतर त्याच्या वरचं असतं ना ते थोडंसं यामध्ये परत टाकायचं, म्हणजे ती तरी असते ना ती परत यामध्ये टाकायची. आणि बघा अगदी छान म्हणजे असा रस्सा मी बाहेर काढलाय. आणि आता तांदूळ पण शिजून मी बाजूला ठेवला होता नितळण्यासाठी, तो पण आता छान असा झालाय. आणि तांदूळ एक 80-90% तुम्ही शिजवून घेऊ शकता. लहान मुलं असतील तर तुम्ही जरा जास्त शिजवा, कारण मुलांना ते चावत नाही. त्यामुळं मी जरा जास्त शिजवते, कारण तस्मै व्यवस्थित खातं म्हणून. आणि हे असं चिकन थोडं अजून परत शिजवून घ्यायचं, त्यातलं पाणी पूर्ण आटू द्यायचं आणि त्यातलं चिकन थोडं बाजूला काढायचं. आता चिकन बाजूला काढल्यानंतर आपण त्यात भात घालूयात. लेअरला आपण जसं बिर्याणीला टाकतो तसाच मी भात यातमध्ये टाकलाय. त्याच्यानंतर थोडीशी कोथिंबीर आणि जो आपण कांदा तळून घेतला होता किंवा भाजून घेतला होता तो कांदा यामध्ये थोडा घालायचा आहे. मी अगदी थोडा कांदा वापरते कारण आवडत नाही म्हणून, तुम्ही जास्त पण घालू शकताय. आणि त्याच्यानंतर चिकन टाकायचं. तर जास्त काही नव्हतं, आम्ही आत्तापुरतीच बिर्याणी केली होती तेवढीच थोडी, कारण उद्या सोमवार आणि सोमवारचं काय आम्ही खात नाही, त्यामुळं आतापुरतीच मी छान अशी बिर्याणी केली होती. आणि लगेच लेअरवर टाकून परत भात टाकून परत चिकन टाकून घ्यायचं, असं जसं तुम्ही बिर्याणीला करता तसं. अगदी म्हणजे जास्त भांडी पण पडत नाही. एकतर तुमचं तांदूळ शिजवतेलं आणि एकतर हे कढईमध्ये करू शकता तुम्ही, कुकरमध्ये करू शकता. कुकरमध्ये पण छान होतो, असं नाही की कढईमध्येच, पण मोस्टली कढई सगळ्यांच्याकडे असते आणि कढईमध्ये छान पण होतो. जेवढी पसरट असेल ना तेवढी घ्या, म्हणजे छान वेळ लागत नाही. आणि एकदा दोनदा असं तुम्ही बघा थोडं की शिजले का किंवा खाली लागते का, आणि एक 5-7 मिनिटातच ती शिजून जाते. तर इकडे बघा आता मी बिर्याणी काढून घेते. छान अशी बिर्याणी झाली आणि
कसा वाटला आजचा व्लॉग तुम्हाला नक्की मला कमेंटमध्ये सांगा, आणि काय काय तुम्हाला चुका आढळल्या असतील त्याही तुम्ही कमेंटमध्ये मला सांगू शकताय.